नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SK स्मार्ट लर्निंग यूट्यूब चॅनलवर। आपण आज जी भरती आणलेली आहे ती आहे इंडियन रेल्वेजमध्ये, म्हणजे भारतीय रेल्वेमध्ये। हे सेक्टर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंतर्गत येतं, मिनिस्ट्री ऑफ रेल्वेच्या अंतर्गत। केंद्र सरकार म्हणलं की सर्वात अगोदर रेल्वेच आठवत असते, व त्यातली त्यात ही पोस्ट म्हणजे आपल्याला डोळ्यासमोर दिसणारी पोस्ट आहे ALP लोको पायलट, ज्याला आपण ट्रेन ड्रायव्हर सुद्धा म्हणतो। जो व्यक्ती ट्रेन चालवण्याचं काम करतो ती ही पोस्ट असणार आहे। म्हणजे ॲडव्हेंचरस पोस्ट आहे, म्हणजे हा जॉब करायला आवडणारा सुद्धा आहे, व सॅलरी सोबतच एक्स्ट्रा अलाउन्सेस सुद्धा भेटतात। जास्त सॅलरी सर्वात याच पोस्टसाठी भेटत असते। आणि सोबत बेनिफिट असा आहे की रेल्वे एकमात्र सेक्टर आहे की भरती काढण्याच्या अगोदर एक शॉर्ट नोटीस आणतं, व त्यामुळे आपल्याला अभ्यासाला खूप वेळ मिळतो। तुमचा जरी बेसिक ही झालेलं नसेल आतापर्यंत, किंवा मग तुम्ही अभ्यासाला सुरुवातही केलेली नसेल, तरी आत्तापासून जरी अभ्यासाला सुरुवात केली तरी एक्झामची डेट येईपर्यंत तुम्ही नक्कीच ही पोस्ट काढाल व तुमचा सफिशियंट अभ्यास झालेला असणार आहे। आता बघा, ओपनिंग डेट ॲप्लिकेशनसाठी होणार आहे 5 मे 2026 ला, 5 मे 2026 ला फॉर्म भरण्यासाठी सुरुवात होणार आहे, व याची क्लोजिंग डेट असणार आहे 14 जून 2026। म्हणजे फॉर्म भरण्याची लास्ट डेट 14 जून आहे। तर टाइम बघा किती भेटतो आपल्याला, व फॉर्म भरला गेल्यानंतर सुद्धा आपल्याला हे 3-4 महिने किंवा 5 महिने 6 महिने जे काही मिळतील ते, जवळपास जर लवकरात लवकर एक्झाम झाली तरी आपल्या जवळ 6 महिन्यांचा वेळ आहे मित्रांनो। आणि अशी नोकरी परत भेटणार नाही। खूप मोठी सुवर्ण संधी आहे, अभ्यासाला तुम्हाला आत्तापासूनच लागायचं आहे। रेल्वेने शॉर्ट नोटीस आणलंय हे आपल्यासाठी नशीब आहे, कारण आपल्याला एवढा सफिशियंट वेळ मिळणार आहे। आपण आता पूर्ण एक जे कात्रण आहे डिटेलमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट येणारच आहे, पण एक शॉर्ट नोटीस जी आणलेलं आहे त्यामध्ये काय काय आहे ते आपण सर्व या व्हिडिओच्या अंतर्गत पाहणार आहोत। पुढे जाण्याच्या अगोदर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व तुमचा कोणी मित्र, भाऊ, बहीण कोणी जरी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा। ठीक आहे मित्रांनो, तर आपला व्हिडिओ चालू करूया। रिक्रुटमेंट ऑफ असिस्टंट लोको पायलटसाठी ही भरती असणार आहे ALP। लास्ट डेट आपण पाहिली 14 जून 2026। फॉर्म भरायचा आहे www.rrbapply.gov.in या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरायचा आहे। ते कधी? 15 मेच्या नंतर। असिस्टंट लोको पायलट पद लेवल 2 चं पद आहे हे। बेसिक 19,900 आहे। तुमचं वय जर ओपन कॅटेगरीमधून असाल तर मॅक्सिमम 30 वर्षापर्यंतच हा फॉर्म भरू शकतात। जर कॅटेगरी असेल तर एज रिलॅक्सेशन असणार आहे, पण जर ओपन मधून आहात तर मॅक्सिमम 30 वर्ष समजून चला। 18 ते 30 वर्ष, मिनिमम 18 व मॅक्सिमम 30। व्हॅकन्सीज आहेत 11,127। खूप चांगल्या व्हॅकन्सी आहेत, व ही आपल्यासाठी सुवर्ण संधी असणार आहे। हे बघा, यांनी इथे वेगवेगळे जे RRBs आहेत त्यांच्या वेबसाईट्स दिलेल्या आहेत, त्या एकदा पाहून घ्या। आपण शक्यतो महाराष्ट्रीयन असल्या कारणाने मुंबईमधूनच भरतो। आपल्यासाठी ऑफिशियल वेबसाईट आहे www.rrbmumbai.gov.in। ज्या वेगवेगळ्या RRB नुसार व्हॅकन्सी येतील, कुठे जास्त कुठे कमी, तर कट ऑफ सुद्धा त्यानुसारच डिपेंड करतो। त्यामुळे कोणत्या RRB ला फॉर्म भरायचा आहे हे तुमचा डिसिजन राहणार आहे। फक्त मी आपण एक मराठी लँग्वेज बोलतो म्हणून, व आपल्यासाठी सर्वात जवळ मुंबई असल्या कारणाने मी मुंबई प्रिफर केलं। ठीक आहे, नंतर ज्यावेळी डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट येईल त्यावेळेस कोणत्या झोनसाठी किती व्हॅकन्सी आहेत ते सर्व बघून आपण त्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करू की कुठं फॉर्म भरला तर जास्त बेनिफिशियल राहील। ठीक आहे मित्रांनो, हे एवढंच शॉर्ट नोटीस होती। डिटेलमध्ये ज्यावेळेस जाहिरात येईल त्यावेळेस सर्वात अगोदर पब्लिश करण्याचं, सर्वात अगोदर यावर व्हिडिओ टाकण्याचं काम आपण करू। त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपला कोणताही व्हिडिओ मिस होता कामा नये। व सर्वात महत्त्वाचं म्हणजे अभ्यासाला आतापासून सुरुवात करा, कारण ही संधी गमावू नका। एवढा वेळ कोणतीही एक्झाम देत नाही, त्यातली त्या सेंट्रल गव्हर्नमेंटची एक्झाम आहे। 19,900 बेसिक आहे। 19,900 बेसिक म्हटलं की 35 ते 40,000 रुपये तुमची सॅलरी जाते, व या ALP साठी एक्स्ट्रा अलाउन्स अजून असतो, त्यामुळे तुमची सॅलरी अजून व्हेरी करते, अजून खूप जास्त जाते।
त्याच्यामुळे ही नोकरी सोडू नका. आणि अजून 7व्या वेतन आयोगानुसार ही सॅलरी असणार आहे. 8वं वेतन आयोग लागू होण्याच्या मार्गावरच आहे. त्याच्यामुळे अभ्यासाला सुरुवात करा. तुम्ही जर एक पोस्ट काढला तर तुमचं फ्युचर नक्की सेट होणार आहे. तुमच्या आईवडिलांचं फ्युचर सेट होणार आहे व तुमची येणारी पिढी आहे त्यांचं सुद्धा फ्युचर ऑटोमॅटिकली सेट होणार आहे. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.